एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल. आणि आज आहे संडे. सकाळची सुरुवात बऱ्यापैकी क्लिनिंगनी होत असते आणि आज मी ही गॅलरी क्लीन करायला घेतली होती. आता त्याच्याही मागची बरीच कारणं आहे, का करते वगैरे अशा गोष्टी आहेतच. आणि आठवड्यातून एक दिवस असा असतं की निवांत असतं, त्यामुळे म्हटलं चला हे काम सगळ्यात पहिले करून घेऊया. आणि आज आहे संकष्टी चतुर्थी आणि तुम्हा सगळ्यांना संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा. चला आज म्हणजे मला देवपूजा वगैरे काही करायची नव्हती, पण आपला उपवास तर असतोच. चल बाकीच्या गोष्टी होत्या. हा आहे आमच्याकडे लोखंडी ड्रम, जो धान्य भरण्यासाठी मी वापरत असते आणि यातलं धान्य संपून बरेच महिने झाले होते. लोखंडाचा आहे आणि खूप छान अशा ही रिंग पण आहे, ज्याने व्यवस्थित लॉक लागतं त्याला आणि त्यामुळे धान्यही खराब होत नाही. तर हा जो ड्रम आहे ना, तो मला म्हटलं 1-2 दिवस छान असा उन्हात तापवून घेऊया, जेणेकरून त्याला नंतर त्यामध्ये धान्य भरायला मला बऱ्यापैकी हे होईल. कारण की धान्य ज्याच्यामध्ये आपण भरतो आहोत ती वस्तू पण तशीच व्यवस्थित पाहिजे आणि खूप जड आहे तो, आणि त्यामुळे तो काही टेरेसवर मला नेता येणार नव्हता. म्हणून मग तो इथे अशा पद्धतीने ठेवते, जेणे गॅलरीत सकाळी सकाळी ऊन येतं, 12पर्यंत असतं. त्यानंतर काही गॅलरीमध्ये ऊन नसतं. आणि आता वातावरण असं आहे ना की मध्येच पावसाचं वातावरण होतं आहे, तर आज पण तसंच झालं होतं. त्यामुळे मी काय करणार होते की फक्त हे जे ड्रम आहे ना, तो मला उन्हामध्ये सुकवायचं आहे. पण धान्य आहे ते मी प्रॉपर कडक ऊन पडल्यानंतरच काढणार आहे भरण्यासाठी, ज्या गव्हाच्या कोण्या आणल्या आहे. कारण की त्या चाळून मारून, म्हणजे त्यातलं सगळं धूळ वगैरे सगळं स्वच्छ आहे, सगळे गहू फक्त चाळण मारून पावडर लावायची आहे. तर त्याला साधळायला नको, गारवा लागायला नको. आणि आत्ता सध्या जास्त गारवा आहे, ऊन पण पडतंय, पण इतकं असं कडक नव्हतं. म्हणून म्हटलं सकाळचं जे आहे तेवढ्या ह्याच्यात, आणि सकाळच्या वेळेत तर आपण ही कामं करू शकत नाही, कारण की स्वयंपाक बाकीची घरातली कामं या सगळ्या असतात. पण तोपर्यंत म्हटलं हा ड्रम आहे ना छान सुकेल. सो आतून बाहेरून मी छान क्लीन करून घेते आणि असा 1-2 दिवस छान उन्हामध्ये ठेवणार आहे. आणि इथं मुलं खाली खेळत होती. संडे म्हटलं की मुलांचं असंच असतं, आरडाओरडा असतो, काही ना काही असतं. सो ते त्यांचं चाललेलं होतं. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा हा ड्रम आहे ना, त्यामुळे धान्य एकदम सेफ राहतं, त्यातच कुठलाच वाद नाही. सो असं काहीतरी आपल्याकडे एक असावं की ज्याच्यामध्ये आपण व्यवस्थित असं धान्य ठेवू शकतो. जुन्या काळामध्ये बऱ्याच अशा गोष्टी असायच्या प्रत्येकाकडे, जे आत्ता इतकं जास्त कोणी स्टोअर करून ठेवत नाही. फक्त गावचे जे सेट स्टोअर करत असतील ना, तसं इकडे करत असतील असं मला वाटत नाही शहरांमध्ये. तर चला आता आपल्याकडे आहे सोय, तर आपण या सगळ्या गोष्टी करून ठेवत असतो. तर हा जो आहे ना स्टोअर रूममध्ये ठेवलेला होता, त्यामुळे त्याला बाहेरूनही तितकीच धूळ लागलेली होती. म्हटलं हा पहिले क्लीन करून घेऊया. चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चला सकाळची सुरुवात आज मी गॅलरी क्लिनिंग केलं, कारण की भरपूर अशी धूळ तर झाली होती, माती होती. आणि जसं की तुम्ही बघितलं, मला आज गहूसाठी जे आमच्याकडे लोखंडी ड्रम आहे ना, तो उन्हात सुकवायचा आहे. तर सकाळी सकाळी गॅलरीमध्ये ऊन येतं, कारण तो इतका जड आहे की तो टेरेसवर नेता येणार नाही. मग 2 दिवस छान असा उन्हात सुकवणार आणि त्यानंतर त्याच्यामध्ये धान्य भरायचं आहे. सो प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. आणि आमच्याकडे तो मस्त असा लॉकवाला असा ड्रम आहे, सो त्याच्यामध्ये वर्षभर व्यवस्थित असं धान्य राहतं. कसं ठेवते हे तर तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. चला आजच्या व्हिडिओची सुरुवात तर झालेली आहे. दिवसभरात काय होतंय मलाही माहीत नाही, कारण की आज आहे संडे. सो संडे स्पेशल, किंवा आता मला तर उपवास आहे, पण बाकीच्यांसाठी काय बनवते किंवा कुठे जाणार आहोत, काय करणार आहोत आजच्या दिवसामध्ये, हे सगळंच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.
उपवास असलं म्हणून काय झालं, आपल्याला खायला तर मात्र लागतंच आणि सकाळी नाश्त्याची सवय आहे, त्यामुळे म्हटलं काहीतरी हवं. आता नेहमी दूध घेण्यापेक्षा आज वॉटरमेलन होतं म्हणून मग मी ते सगळ्यांसाठी ज्यूस बनवला. आता लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्यूस हा प्रत्येकालाच आवडतो असं नाही, तर मुलांना आवडत होता म्हणून त्यांना आणि माझ्यासाठीच फक्त बनवला. आणि शिवांशी ते बाहेर खेळत होता, आंघोळ बाकी होती म्हणून त्याला म्हटलं चल बाबा ज्यूस झालाय तितका पिऊन घे. त्याचा फ्रेंडही होता, त्यालाही विचारलं की घेतो का, तर तो नाहीच म्हणत होता आणि ते निघाले होते बाहेर जायला. तर शिवांशला म्हटलं अरे त्याला विचारून बघतो घेतोय का, तर त्याला पण मी देते. तरीही त्याचं होतं की नाही मला नाही आवडत ज्यूस. मग शिवांशला तर आवडतो, मग त्याने ज्यूस घेतला आणि संडे म्हटलं की निवांत चालतं, त्यामुळे आंघोळ त्याची बाकी होती. त्यानंतर म्हटलं चला आपण तरी ज्यूस पिऊन घेऊया आणि त्यानंतर मग बाकीची कामं करूया, म्हणून मग मी त्यांच्याशी गप्पा मारता मारता इथंच माझं ज्यूस पिण्याचं काम चाललं होतं. मस्त असा झाला होता आणि काहीच नाही, इतकं गोड होतं. तर मी आज साखरसुद्धा टाकली नाही, नाहीतर मग काळं नमक वगैरे असं टाकत असते, पण आज काहीच नाही टाकलं. फक्त मिक्सरला बारीक करून गाळणीने जे काही आहे ना ते गाळून घेतलं आणि त्यानंतर मग लागले मी माझ्या बाकीच्या कामांना. तर तो बटाट्याचा कीस पाण्यात टाकल्यानंतर खूप जास्त फुगला होता आणि त्यामुळे खिचडीचं प्रमाणही जास्त वाढलं आणि तुम्ही बघू शकतात मस्त अशी झाली होती खिचडी. त्यानंतर मस्त असा आराम झाला. शिवांशला घेतलंय का खेळत? कोण? मग तुम्ही तिला जास्त राज्य तिच्यावर देत असतील. हा? प्रत्येकाला डाव वाटून घ्या ना. यांना बघितलं का आमचेही लहानपणीचे दिवस आठवतात. सुट्टीच्या दिवशी आम्ही दिवसभर असंच खेळत असायचो, पण आता मात्र यांना असं नसतं. दुपार झाली की घरात घ्यायचं आणि 5 वाजताच पुन्हा त्यांना बाहेर काढायचं. आणि हा गेम तुम्हाला माहिती आहे का, डबा डिम डिम. तर इतकी मजा येत होती ना यांच्याकडे बघायला. चला आता इकडे कपडेही माझे पडायला लागले होते, बेडशीट्स वगैरे आज धुतलं होतं. रविवार असला की ही कामं आपली असतातच. आणि मग जाता जाता म्हटलं चला कपडेही काढून घेऊया आणि त्यानंतर आपली जी काही घरातली कामं आहे ना ती करायला घेऊया. तो हा असा असतो हा डब्यांचा गेम, म्हणजे बॉटलमध्ये माती भरून आणि ती रिंगमध्ये ठेवतात असा गेम असतो. सो छान वाटलं आणि शिवांशही आता मोठ्या मुलांमध्ये खेळायला लागलाय. इतका वैताग आलाय ना काय सांगायचं तुम्हाला, कारण की मी 2 महिने झाले ना तेव्हापासनं. पण आता कशाबद्दल बोलते हे तुम्हाला सांगते, कारण की सगळ्या बायका या अशाच असतात का मला माहिती नाहीये. सगळ्या म्हणजे मी आता ज्या विषयावर बोलणार आहे, ज्या लेडीज टेलर आहेत त्या, आता आमच्या घरचं लग्न आहे त्यामुळे आपलं कसं असतं ना की वेळेवरती आपल्याला गोष्टी मिळणार आहे की नाही मिळणार. म्हणजे जसं की ब्लाऊज झालं, मी 2 महिन्यापूर्वी त्या बाईकडे म्हणजे जी टेलर आहे ना तिच्याकडे ते ब्लाऊज टाकलेलं होतं 2 महिन्यापूर्वी आणि तिला सांगितलं होतं की निवांत शिव आणि अजिबात काही गडबड करू नको आणि मग मला पाहिजे आहे. म्हणजे साधारण मी फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला टाकलेलं, फेब्रुवारी गेला, मार्च गेला आणि एप्रिल महिना आत्ता लागलेला आहे. आणि ते झालं, म्हटलं चला जानेवारी गेला, सॉरी फेब्रुवारी गेला, मार्च एंडिंग पण झालं आणि मग मी तिच्याकडे खूप वेळा गेले. ती बोलली आज देते उद्या देते, माझ्या आईचं असं झालंय, आमच्या घरी हा प्रॉब्लेम झालाय असं आणि तसं. म्हटलं ठीक आहे जाऊ द्या, आता कोणाचंही होतं त्यामुळे मी तेही समजून घेतलं. आणि त्या दिवशी मी तिच्याकडे ब्लाऊज घ्यायला गेले, त्या दिवशी तर ती बोलली तुम्हाला मंगळवारी देते. मंगळवारी न जाता मी बुधवारी गेले. तर नंतर म्हटलं
चला ब्लाऊज घ्यायला जाऊया, आज रेडी झाला असेल. तर ती बोलली झालंच नाही, मला असं असं काम होतं. आणि त्यानंतर मग म्हटलं आता खूप झालंय, म्हटलं मग त्यामुळे तुम्ही माझे ब्लाऊज पीस देऊन टाका, मी दुसरं कोणाकडनं स्टिच करून घेते. आणि मग ती म्हणे नाही नाही, आता मला आज फिरायला जायचं होतं, ते मी कॅन्सल करते आणि मग तुम्हाला तुमचं ब्लाऊज आहे ना जे काही आहे ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत देते. मग तिने ते मला 5 वाजेपर्यंत करून दिले. तो विषय नाहीये, तिने करून दिले. पण जर मी तिच्याकडे 2 महिन्यापूर्वी दिले होते तर तिने निवांत शिवायला हवे होते. इतका आळशीपणा का म्हणजे तिला मी जर ब्लाऊज पीस घेतले नसते ना त्या दिवशी, तर तिने ते पुन्हा टाळाटाळ केली असती, ती फिरायला गेलेली असती. आणि असं असतं बायकांचं, जर आपण जर देतोय ना की कस्टमर. आणि ज्यावेळेस मी तिच्याकडे पहिला ब्लाऊज टाकला ना, तिने मला 3 दिवसात दिला. आणि मी तिला बोलले होते की साधा ब्लाऊज आहे, तुम्ही स्टिच चांगला केला किंवा मला फिटिंगमध्ये बसला ना, तर माझ्याकडे चांगल्याच्या साडी आहे, त्याच्यावरचे ब्लाऊज मला तुम्हाला स्टिच करायला द्यायचे आहे. तर तिने तो मला ब्लाऊज अगदी 2 ते 3 दिवसामध्ये दिला. आणि आता जे ब्लाऊज मी टाकले तर तिने मला 2 महिने लावले. म्हणजे एकदा कस्टमर आलं की त्याच्यानंतर मग त्याची किंमत नाही करायची, जोपर्यंत येत आहे तोपर्यंत मग तुम्ही पटापट त्यांना स्टिच करून देता वगैरे, अशा बायका असतात. आणि त्यामुळे म्हणून एक तर मला साडी घालायला जास्त आवडत नाही. आणि ते आपण लग्न आहे वगैरे, मग त्याला आपल्याला वाटतं की वेळेवरती गडबड नको, कुठं फिटिंग नाही झाली, कुठं काही गडबड झाली तर मग आपण ते वेळेवरती करून घेऊ शकतो. तर अशा बायका असतात. जर तुमच्यासोबतही असंच होत असेल, खूप त्यांच्या मागे लागावं लागतं. आणि ना माझे ब्लाऊज एक तर व्यवस्थित कुठे, दिवाळीच्या वेळेस पण मी गावात जो जेंट्स टेलर आहे त्याच्याकडे टाकले होते, तर त्यानेही माझे ब्लाऊज बिघडवले. असं आता मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते, ब्लाऊज कसे आहेत. तर मला तर आवडले ब्लाऊज, छान शिवले, विषय तो नाहीये. पण वेळेवर मिळणं पण गरजेचं असतं. त्याच्या आपलं असं असतं की सगळं व्यवस्थित रेडी करून ठेवलं पाहिजे. त्यामुळे सो असा हा प्रिन्स कटच मी इथे स्टिच केलेला होता. तो मला दिसतोय की नाही व्यवस्थित मला कळत नाही. आणि हा जो मागचा नेक आहे ना, तो मी डीपमध्ये खूप सिंपल असा घेतलाय, कारण की मला जास्त डिझाईन वगैरे असे ब्लाऊजमध्ये आवडत नाही. मग मी सिंपल असा मटका टाईप घेतलेला आहे. आणि याच्यावरती मी आरी वर्क करणार आहे घरी. आणि त्याच्यासाठी माझं इतकं चाललेलं होतं की मला ब्लाऊज जे आहे ते वेळेवरती स्टिच करून ते, म्हणजे मी मला घरी करता येईल. सो हा असा सिंपल पण छान असा शिवलाय. पण तिला मी जी स्लीव सांगितली होती ती तिने केलीच नाही. आणि मग टायमावरती मला कॉल करते आणि विचारते असं असं त्याच्यात बसत नाहीये. आणि मग आपलं पण असं होतं ना की आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला स्टिच करून मिळत नाही. आता याच्या पुढे अशा बायकांकडे मी तर टाकणारच नाहीये. आणि हा एक सिंपल असा ब्लाऊज आहे, जो पण छान असा स्टिच केलाय. हा एक मनासारखा झालाय, पण याच्यामध्ये मला माझी स्लीव जशी मला पाहिजे होती तशी मिळाली नाही. त्यामुळे माझं मन तर नाराज झालं. पण आज एवढा माझा रविवार खराब गेलाय ना, एवढी चिडचिड चिडचिड त्या ब्लाऊजमुळे झालेली होती. सो चला आता बाकीचं आता कामं करायची आहे. मुलं बाहेर खेळत आहेत जसं तुम्हाला सांगितलं. मला आता तांदूळ भरायचे आहे. तांदूळ आम्ही 30 किलोचा कट्टा आणलाय, तर आम्हाला साधारण 8-9 महिने तरी जातील. तर त्याच्यासाठी मी काय वापरते ही तुमच्यासोबत शेअर करते. चला, इथे मला वरण भात करायचा होता, म्हणून मग माझ्या झाडाला जो कडीपत्ता आलाय तो घेऊन आले. बोरिक ऍसिड म्हणतात याला, हे प्रत्येकाला माहिती असेल. सो ती मी तांदळामध्ये टाकणार आहे, ती आणली. आणि आज आमच्याकडे रविवारचा बाजार असतो संडेला. मग बाकीचं तर काही आणलं नाही, कारण की बऱ्यापैकी होत्या. आज आणल्यात शेवग्याच्या शेंगा, पण ही भाजी उद्या बनवायची आहे. आणि आज चतुर्थी असल्यामुळे आज मला बनवायचं आहे वरण भात. आणि ओला जो लसूण असतो त्याचा मी चटणी बनवणार आहे, त्याची ओल्या लसणाची चटणी, असा आजचा मेनू आहे. पण त्याआधी ना पहिले शेंगा व्यवस्थित मी कट करून ठेवते, जेणेकरून मग ती उद्या वगैरे ती भाजी करायला काम येईल. च्या दिवशी ना म्हणजे एका केळीच्या बागेत गेले होते मिस्टर. सो तिथे ना खूप मस्त केळी होती. आणि मग त्यांनी इतक्या सगळ्या केळ्या घेऊन आले. बागेतली केळी आहे. चला, मुलं खेळताय तोपर्यंत घरातली छोटी मोठी कामं तर आवरून घेतली. आणि असा होता माझा आजचा दिवस. थोडासा मला म्हणजे
खूप असं चिडचिडापणाचा झालेला, त्यामुळे मी वैतागून झोपले होते. नाहीतर शक्यतो मी दुपारची कधीच झोप घेत नाही. पण आज माझा जीवच इतका वैतागला होता की आपण इतकं हे करतो की आपल्या सगळ्या गोष्टी प्लॅनिंगनुसार हव्या असतात. आणि त्यामुळे असं पण नाही की आपण खूप इमर्जन्सी आहे वगैरे असं दिलं आणि मग समोरचं आपल्याला देत नाही आहे. 2-2 जर महिने आपण एखादी वस्तू देतो आहे तर त्यांनी ते व्यवस्थित आपल्याला काम करून दिलं पाहिजे. आणि त्याबदल्यात त्यांना मोबदला मिळणार असतो, पैसे मिळणार असतात, आणि तरीही लोक अशी वागतात. सो यामुळे थोडंसं इरिटेट होतं. चला, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.